वयात आलं की तरुणांना लग्नाची स्वप्न पडू लागतात। मग मुलगी शोधण्यासाठी त्या मुलाच्या आई-वडिलांची लगबग उडते। मात्र आता महाराष्ट्रातील अनेक तरुणांना लग्नासाठी मुलगीच मिळेना झाली आणि त्याचं कारण बनलंय तीव्र पाणी टंचाई। त्यामुळे घरात नाही पाणी आणि कशी मिळेल राणी असं म्हणण्याची वेळ तरुणांवर आली आहे। पाहूयात। घरात नाही पाणी कोण देईल राणी। पाणी टंचाईमुळे तरुणांची लग्न रखडली। घशाला कोरड बायकोसाठी ओरड। पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे या गावात भीषण पाणी टंचाईचा सामना तांड्यावरील आणि गावातील नागरिकांना करावा लागतोय। आधीच पाण्याच्या संकटाने जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय, तर गावात पाणी नसल्याने गावातील मुलांची लग्नच होत नाहीये। पाणी नसलेल्या गावात पोरी द्यायच्या का असा विचार आजूबाजूच्या गावातील पालक करतायत। त्यामुळे घरात नाही पाणी आणि कोण देईल राणी असा प्रश्न येथील तरुणांच्या चेहऱ्यावर जाणवतोय। पाण्याविना आमचं जगणं कठीण झाल्याची खंत महिला बोलून दाखवतायत। आमच्या गावात लई पाण्याची टंचाई आहे। आम्ही म्हातारा माणसं, आम्हाला पाणी भांडा येत नाही, काय नाही, आमचा लई त्रास आहे। आम्ही कुठं सोरीक जमायला गेले ते आमच्या मुलाला कोणी मुलगी देत नाहीये। आम्हाला आधी विचारते तुमच्या गावाचे काय सोयी आहे। मराठवाडा आणि पाणी टंचाई हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासूनचं आहे। सध्या पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे गावात भीषण पाणी टंचाई भेडसावते। अक्षरशः महिलांना 1 ते 2 किलोमीटर वरून पाण्यासाठी भटकंती करावी लागते। पाणी आणण्यासाठी शाळकरी मुलांनाही आता डोक्यावरती हंडा घेण्याची वेळ आली आहे। पाण्याची काही सुविधा नाही आमच्या गावाला। इतकुले लहान लेकरं सोडून सगळ्या बायकांना अगदी 1 ते 3 उन्हाच्या भरात नुसतं पाण्यासाठी भटकावं लागतं 1-1.5 किलोमीटर। आणि थोडंसं ऊन कमी झालं की ते विहिरीत पाणी राहत नाही म्हणून सगळे उन्हातच नुसतं पाण्यासाठी पळतात। शाळेतील पहिलीचे दुसरीचे मुलं देखील उन्हात पाण्यासाठी पळतात। प्रशासनाने लवकरात लवकर टँकर चालू करा। 31 मार्च पर्यंत जर टँकर चालू जर नाही झालं तर आम्ही पंचायत समिती समोर आंदोलन करू, हंडा आंदोलन करू। तरी जर प्रशासनाने जर टँकर चालू नाही केलं तर आम्ही इथं मेल्यापेक्षा तिथं पंचायत समिती कार्यालयासमोर मरू। आत्मदानाचा इशारा देतो आजच। नाथसागर धरणातून पाणी पुरवठा करत मराठवाड्याची तहान भागवली जाते। मात्र धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ डोणगाव ग्रामस्थांवर आलेली आहे। कोणत्या बापाला वाटेल की स्वतःच्या मुलीने डोक्यावर हंडी घेऊन किलोमीटर पर्यंत पायी जावं आणि पाणी आणावं। त्यामुळे आयुष्याचा प्रश्न निर्माण झालाय। कारण पाणी प्रश्न हा एवढा गंभीर झालाय की मुलांची लग्न होत नाही, तर दुसरीकडे कुठेतरी पाण्यासाठी या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय, झगडावं लागतंय आणि डोक्यावर हंडी घेऊन किलोमीटर पर्यंत पायी प्रवास करावा लागतोय। आपल्याला राणी मिळावी, सुखाचा संसार करावा अशी स्वप्न तरुण पाहतात, पण पाण्याच्या टंचाईमुळे झोपच उडालेली असताना ही स्वप्न बघायची तरी कशी हा सवाल आज लग्नाळू तरुणांच्या पुढे उभा ठाकलाय। तर दुसरीकडे नवरदेवाच्या घरी पाणीच नाही तर त्याला नवरी द्यायची कशी असा सवाल मुलींच्या पालकांसमोर उभा ठाकलेला आहे। म्हणून पाणी टंचाईमुळे घशाला कोरड आणि बायकोसाठी ओरड करायची वेळ लग्नाळू मुलांवर आली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।